मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेअंतर्गत भंडारा जिल्ह्यातून पहिल्या फेरीत 800 भाविक अयोध्येकरिता रवाना झाले आहेत। तर बरेच लोक आर्थिक संकटामुळे देवदर्शन करू शकत नाही। अशा वयोवृद्ध महिला पुरुष यांना अयोध्या येथे रामाचे दर्शन घडवून आणता यावे म्हणून मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेअंतर्गत भंडारा जिल्ह्यातील 800 लोकांना घेऊन रेल्वे गाडी अयोध्येकरिता रवाना झाली असून जिल्हाधिकारी तसेच आमदार नरेंद्र भोंडेकर, राजू कारेमोरे, आमदार परिणय फुके यांनी या ट्रेनला हिरवी झेंडी दाखवत रवाना केले आहे। आज जिल्ह्याचे जवळपास 850 ज्येष्ठ नागरिक इथनं वाराणसी आणि वाराणसीवरनं मग अयोध्या असे दोन्ही दर्शन करण्याकरता चालले आहे। आधी ते देवादिदेव महादेवांचे दर्शन करतील आणि त्यानंतर श्रीरामांचे दर्शन करतील आणि निश्चितच या संपूर्ण जिल्ह्यात एक आनंदाचं वातावरण आहे। एक फार चांगलं कार्य या माध्यमातून राज्य सरकारने केलं आहे, महायुतीच्या सरकारने केलेलं आहे आणि लोक जे आज मी सगळ्या लोकांना भेटलो, इथे ज्या नागरिकांना भेटलो, ज्येष्ठ नागरिकांना भेटलो, सगळे भरभरून आशीर्वाद देत आहे आणि ते फार आनंदी आहे। भंडारा जिल्ह्यातून आपल्या भाविकांची पहिली रेल्वे गाडी या ठिकाणून जात आहे आणि 850 लाभार्थी वृद्ध लाभार्थी दर्शनासाठी या ट्रेनच्या माध्यमातून जात आहेत आणि काशी विश्वेश्वर आणि अयोध्या अशा दोन्ही श्रद्धास्थानांना त्यांना भेट देण्याची चांगली संधी उपलब्ध होते आणि त्यानिमित्त सर्व वृद्धांनी या ठिकाणी समाधान व्यक्त केले। जीबी न्यूजचे प्रत्येक अपडेट मिळवून घेण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा, तसेच बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा। आपला जिल्हा, आपली बातमी, जीबी न्यूज भंडारा।